कसली कशाला एवढं घाईघाईने इथे आणलंस मला? तुझे शूज सापडले का? नाही ग, तुला माहिती का, मला असं वाटतं की त्यांच्याकडे पैसे मागणं बरं दिसणार नाही. कसं आहे, त्यांना उगाच भुर्दंड कशाला ना. आपली नेहा त्यांच्याकडे लग्न होऊन जाते ना. नको कशाला. तुम्हाला मिळालेत ना शूज? हा, तुम्हाला शूज मिळालेत ना? नाही ग, वेळी आहेस का तू? नाही नाही, ठीक आहे, मी नेहाला जाऊन सांगते. ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे शूज. आपल्या दोघींचंच गुपित हा, कोणालाही सांगू नकोस की मिळाले तसं. शेफाली, शेफाली, मिळाले का शूज? नाही ग, जाऊ दे, सोड ना. तू एन्जॉय कर लग्न. जा जा जा, सोड ग, जाऊ दे, जा. मुलीच्या भावाला कानपिळीसाठी बोलून घ्या. कमाल. सर, हे फ्रुट्स आहेत ना, हे मी स्वतः कलर केले. अरे वा, तरीच त्या पेरला सफरचंदाचा रंग दिलाय. छान आहे, पण खूप छान आहे. हे कोणी केलं? हे कोणी केलं? सर, हे ना लेले काकूंनी बनवलंय. हो, मला हे पण खरं तर खूप आवडलंय. मस्त आहे. तुम्हाला ओजसची आई माहितीये ना? हे त्यांनी दिलंय. अरे वा, हा बॉक्स पण इंटरेस्टिंग दिसतोय. हे काय? हे कोणी केलंय? हा बॉक्स कुठून आला? म्हणजे सर, हा इथे नव्हता. म्हणजे असं कुणी येऊन ठेवून जाऊ शकतं का? नाही सर. मग बघूया का उघडून काय याच्यामध्ये? इकडे 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 शेफाली, इकडे. सर, एक मिनिट, हा, मी आले. काय झालं वहिनी? ऐक ना, आपल्याला जे पैसे मिळालेत बघ, ते कसे वाटून घ्यायचे? म्हणजे मला माहिती तुला अजिबात गरज नाहीये, तर ते माझ्याकडे राहू देत पैसे. आणि जेव्हा तुला हवे तर तू थोडे थोडे करून माझ्याकडे मागून घे. एक मिनिट, तुम्ही हे सगळं बोलायला बोलवलंय मला? मी सरांशी काहीतरी महत्वाचं बोलत होते ना. मग हे तर त्याच्याहून जास्त महत्वाचं आहे. तू काय इथे ऑफिस मधल्या गप्पा मारायला आली होतीस लग्नात? तर काय ऑफिस मधलं काही बोलणं असू शकतं का फक्त? तुम्ही एवढे नटून थुटून असं तावातावानी काय बोलताय? ऐक ना, मी काय म्हणते समीर, ते नाही का तुम्हा सगळ्यांकडनं मी ते चोरून घेतलेले चपला आणि मग ते लपवल्या होत्या, ते तुझे पैसे मिळाले, त्याबद्दल मी नंतर बोलूया ना आपण हे सगळं. हा, कशाला नंतर? आत्ताच बोलूया. आत्ताच सगळं महत्वाचं इकडे. आई थिंक हम लोगों को निकलना चाहिए ना? नाही नाही, थोडा वेळ बसू ना. आता यशही निवांत बसलाच तर थोड्याशा गप्पा मारूया, थोडासा टाइमपास करूया. यशलाही थोडंसं बरं वाटेल. काय यश? हो, म्हणजे काही बोलत नाहीये याचा अर्थ नाही असं असतो ना?
नाही नाही नाही, ही तुझी निगेटिव्हिटी असं नाही होत रे अर्थ दरवेळेला. आता तो बोलत नाही याचा अर्थ असाही होऊ शकतो ना की तुम्ही स्वतःहून काहीतरी बोला, तुम्ही थोडा टाइमपास करा, तुम्ही माझ्या बरोबर वेळ घालवा, असा होऊ शकतो ना. पॉझिटिव्हली अर्थ घे यार थोडा, असं निगेटिव्ह विचार नको करू, हो ना. आई थिंक भाभी आने वाली है, हम लोगों को निकलना चाहिए. अरे बसा रे, आधी बहिणीला गुड नाईट तर म्हणू ना, मग निघू आपण. म्हणजे चांगली आहे म्हणजे थोडस कसं आले आले म्हणजे छान गुड नाईट विश करायचं आणि मग जायचं. बरोबर. काय वाटतं तुला यश? तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. किती माझा मित्र समजूतदार. वा, येस. थांबूया मग थोडा वेळ. हो. हा का काय झालं? बरं यश ऐक ना, अरे अजून पूजा व्हायची आहे, तोवर नेहा आणि परीना माझ्या सोबतच राहतील. तू वाट बघत बसशील ना म्हणून सांगायला आले. ऑफकोर्स ऑफकोर्स. काही नाही का तू लक्ष नको देऊ. अरे किती छान मुहूर्तावर लग्न झालंय. तुला माहिती उद्या वटपौर्णिमा आहे आणि खूप छान दिवस आहे. बराच उशीर झालाय, मी निघते. हा गुड नाईट काकू. हो हो गुड नाईट. फार छान वाटलं अचानक तुम्ही आलात. यश का वो सबसे पसंदीदार वडा कौन सा था रे? अरे तो रोज कॅन्टीन मध्ये खायचा तो का? हा तो कॉलेजमध्ये ना तो. हा पचका वडा. काय तुम्ही भंकस करताय, तुम्हाला वाटत नाही काही? आता वटपौर्णिमा आलीये, आज छान शांत झोपलं पाहिजे, उद्या फ्रेश दिसलं पाहिजे. फ्रेश दिसला नाही माणूस तर फ्रेश मूड राहत नाही. त्याच्यामुळे त्याला आता त्याचा वेळ द्या. वटपौर्णिमा. Are you okay? नेहा, जर का माझी बायको माझ्या दीर्घायुष्यासाठी, माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी एवढं सगळं करू शकते, तर मग माझी बायको माझ्यासोबत आयुष्यभर राहावी म्हणून मी सुद्धा काहीतरी करू शकतो. तुला वचन दिलंय मी नेहा, आणि ते मी पूर्ण करणारच. हे देवा, ह्या दोघांच्या संसाराला कुणाची दृष्ट नको लागायला. शेफाली मावशी, ही बघ ना किती गिफ्ट्स आहेत ना. हा मग आपण ती उघडूया ना. बाळा, ही गिफ्ट्स ना आईसाठी आणि फ्रेंडसाठी आली आहेत. आपण कशी उघडायची? बॅड मॅनर्स आहेत ना. पण आई आणि फ्रेंड पूजेची तयारीत बिझी आहे ना, त्यांना वेळच नाहीये. हो हो बरोबर आहे, पण ते जेव्हा फ्री होतील तेव्हा ते उघडून पाहतील. पण मी आईची परमिशन घेतलीये शेफाली मावशी, तीच मला म्हणाले की बघा म्हणून. मग असे सांग ना.
चला बघूया. हा, आधी हे गिफ्ट बघूया. मी मोठं आहे. आधी आपण इथनं सुरुवात करूया ना. हा, ठीक आहे. बापरे, हे पण हेवी आहे. वाव, ग्लासेस आहेत यात. वाव. हे बघ, ती छान आहेत ना. हो. बरं, दुसरं काहीतरी आण. आता हे उद्या. ही वाव, या बघ बरण्या. यात आपण खूप काही काही छान छान असं ड्रायफ्रुट्स वगैरे भरून ठेवू शकतो. हो ना. आता काय पाहायचं. ते हे आण. हा, ते मोठं आहे ना, ते बघूया. मी बघते. थांब थांब थांब. जवळ आहे ना. हे काय आहे. अरे हे मिक्सर आहे. तू कधी पाहिलं नाही का. तू किचन मध्ये कधी जात नाही. मला भूक लागली की मी किचन मध्ये जातो. मी पण. हे घे. कळशी. कळशी कोणी दिली असेल. मला वाटलंच होतं. जाधव काकूंनी दिलीये. चाळीत पाणी गेलं की त्यांना टेन्शन येतं ना. पाणी कुठे जातं. अरे जातं म्हणजे येत नाही, त्याला म्हणतात पाणी गेलं. गेलं म्हणजे येत नाही असं थोडी होतं. अरे चाळीत असंच असतं. चला नेक्स्ट. हा, ठीक आहे. हे पण जड आहे. बघूया ना काय आहे. असल्या 100-200च्या वस्तूंवर जगणारी ही जमात आता आमचा बिझनेस चालवणार. माय फुट. पप्पा आणि यश दोघे तिच्या बाजूने आहेत म्हणून, नाही तर त्या नेहाला तर ना मी चांगलाच धडा शिकवला असता. अरे वा, रूम फ्रेशनर आहे. नेहा नाही तर नाही, पण तिच्या या खास मैत्रिणीला त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे. ग्राइंडर आहे. सॉरी. काय विसरलीस. काकू तुम्ही या ना. मी गिफ्ट बघतोय. बसा ना. बसा ना काकू इथे. उभे काय गिफ्ट उघड ना. नाही नको, नंतर बघतो आम्ही. नंतर कशाला, आताच बघतो. हा म्हणजे त्या बॉक्सेस मध्ये काय आहे ह्याची क्युरियोसिटी तर प्रत्येकालाच असते. मिडल क्लास लोक आहेत ना, मिडल क्लास लोक, यांना आपल्याकडे किती पैसे आहेत हे ठासून ठासून सांगायची जी काही सवय असते ना, म्हणजे आपण जे देतोय ते समोरच्या स्टेटसला शोभतंय की नाही याचा विचार करायची अक्कलच नसते बहुतेक त्यांना. डू यू अग्री? अगं चल ना बाई, लवकर निघ. काकू, काका, अहो चला ना. तुमचं काय चाललंय. अजून तुम्ही रेडी नाही. तिथे मला त्या नेहाने सांगितलं की काका काकूना घेऊनच आहे, म्हणून मी आली इथे वाकडी वाट करून. हो हो, आम्ही तयारच आहोत. एवढे लाडू डब्यात भरून झाले की जात. अगं बाई, लाडू केले. बघू बघू किती छान. काकू, वेलची कमी पडली आहे. कमी पडली, पण ह्यांनी खाल्ला तर छान म्हणाले. मला खूप आवडलेत लाडू. काकांच्या लक्षात आलं नसेल, वेलची कमी आहे आणि साखर पण कमी आहे काकू. माझे फोटोज नक्कीच सोसायटीतल्या कोणाची तरी आयडिया असणार. कोणाची? सुनबाई,
आजोबा झाले का रे? हो. मला तुला काही एक महत्वाचं द्यायचंय. काय? हे काय? लॉकरची मास्टर की. वास्तविक ही किल्ली सासूबाई देते, पण जानकीच्या वतीने आज मी तुला देतोय. या घरामध्ये जेवढे लॉकर्स आहेत ते उघडण्यासाठी त्यांच्या किल्ली बरोबर ही किल्ली लागते. यापुढे घरातले कुठलेही महत्वाचे व्यवहार, पैशाचे किंवा दागिन्यांचा वापर बडा, हे तुझ्या संमतीशिवाय होणार नाहीत. आजोबा ही खूप मोठी जबाबदारी आहे. मला खूप दडपण आलंय. माझ्याच्याने नाही होणार. अगं ही जबाबदारी समजती असतो म्हणून तुला दडपण येते, पण हा विश्वास आहे सुनबाई, जे कमवायला वर्षानुवर्ष जातात. विचार कर की या किल्ल्या मी इतके वर्ष माझ्याकडे का ठेवले असतील, का कोणाला दिल्या नाहीत मी, आणि तू आल्या आल्या लगेच तुझ्या हवाली केल्या का? विचार कर. आजोबा माझ्या बाजूने विचार कर, म्हणजे तुला लगेच पटेल. मला वाटलं मलाच उशीर झालाय. खेळ सुरू झाले असतील ना? चला. हो, आम्ही बस चालूच होतो. पण तू अजून तयार का नाही झाली? रेडी? मी रेडीच आहे. चला ना. रेडी म्हणजे दागिने काही? मी म्हंटल राहू देत. आधीच उशीर झालाय ना मला. गेम सुरू झाले असतील. सो असू दे. का म्हणजे काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, मला वाटलं की गेम सुरू झाले असतील तर कुठे मध्येच येऊन उगाच हिला डिस्टर्ब करायचं. सो म्हणतं राहू दे. कोणाला डिस्टर्ब करायचं? काय बोलतेस तू? नाही अरे, काय आहे की सगळी घाई गडबड चालू आहे ना, त्यात म्हटलं नेहाकडून चावी मागायची तर दागिन्यांचं राहू देत. आणि असंही घरचीच पूजा आहे, घरचीच मंडळी आहेत ना सगळी. सो पण नेहाचा काय संबंध याच्यामध्ये? तू सांगितलं नाहीयेस का याला? काय ना यश, पप्पानी आहेत ना लॉकरसाठी 2 चाव्या केल्या, म्हणजे एक मास्टर की आणि एक नॉर्मल की. ऑफकोर्स या दोन्ही चाव्या असतील तरच लॉकर उघडतात. म्हणजे माझ्या लॉकरची चावी आहे माझ्याकडे, पण मला त्या लॉकर मधून काही माझं असं म्हणून काही काढायचं असेल ना तर नेहाकडची चावी लागणार आहे. हे सगळं कधी झालं? तू नव्हतास ना तेव्हा इथे, तेव्हाच. पण यू नो व्हॉट, मला असं वाटतं पप्पानी परफेक्ट आहे. हा म्हणजे मला आवडली त्यांची गोष्ट. याने डबल सेफ्टी होते ना रे. इट्स गुड. दिस इज नॉट. एनिवेज काकू, आम्ही पुढे होतो. नेहा तुला चावी देईल, तू जाऊन प्लीज तुझे दागिने काढून घे. नेहा चावी दे ना काकूला, ती दागिने काढून घे. ही चावी म्हणजे जबाबदारी समज. आजोबा पण आणखीन एक, ही किल्ली कधीही कुणा दुसऱ्याच्या हाती पडू देऊ नकोस. नेहा चावी देतेस ना काकूला? शेफाली काय गंमत करताय तुम्ही? मी बोलतोय ना त्याच्याशी. गुलाब दिसतोय मला. गुलाब म्हणा ना. काय करा? म्हणा ना. गुलाब गुलाब केसांमध्ये माळतात. मी काय म्हणजे आता मी केसात नाही, खिशात. कशात? खिशात. खिशात? अहो सर, तुमच्या शर्टच्या खिशात. म्हणा ना. नाही नाही, गुलाब असं कसं खिशात? म्हणजे काही काय बोलताय तुम्ही? बरं असू दे, मीच माय. लागलं का सर? लागलं नाही, टोचला. त्याला काटे पण आहेत ना शेफाली. हे काय केलं तुम्ही? म्हणजे ह्यालाही माळणं असं म्हणतात का? हो, खिशात माळणं म्हणतात. माळला या शब्दाचं आज काय झालं? म्हणजे
तुमच्या तोंडी कुठल्या शब्दाची काय अवस्था होईल याचा काही भरोसाच नाही शेफाली. खूपच छान. सर तुम्ही खूप स्मार्ट दिसताय. उरलेला ह्याचा गुलकंद कर जा. गुलाबाचे होते गाणे. हे काय करताय सर? हे हार्ट तयार करतोय. हार्ट. हार्ट? पण सर आपण तर ऑलरेडी भिंतीवर एवढे हार्ट्स लावलेत. फार भोळ्या आहात तुम्ही शेफाली. आज भिंतींवरच्या हार्टचं फारसं महत्व नाहीये. आज या हार्टचं फारसं महत्व आहे. आज एकूणच फक्त हार्टचं महत्व आहे. या खोलीमध्ये रात्री जेव्हा गुलाबाच्या पाकळ्यांवरनं यश आणि नेहा असे छान रोमॅन्टिक चालत येतील, ते आल्यानंतर ही सगळी खोली अशी मन लावून बघतील. हे पडदे बघतील, हे गजरे बघतील, या पाकळ्या बघतील, ही बेडशीट बघतील, हे फुगे बघतील, हे सगळं बघतील. तेव्हा त्यांच्या अंगावरती असे रोमांच उभे राहतील. आणि माझ्या मित्राला यशला तर कल्पना नसेल की हे सगळं मी केलंय. रोमॅन्टिक. मलाही माहित नव्हतं सर. काय? की तुम्ही इतके रोमॅन्टिक आहात. हे तर काहीच नाही शेफाली. आज तरी हे सगळं मी यशसाठी करतोय. हेच सगळं जर मी माझ्यासाठी केलं असतं ना तर काय सर? तर काही नाही. तर काही सांगा ना सर प्लीज. तुम्ही आत्ताच काहीतरी बोलत होते. नाही. मी आपलं सर आपको इन फूलों की कसम. त्या फुलों की ऑलरेडी पंकुलिया झाली आहेत. आता काय सांगा. आता कशाला कसमा घेताय? काही नाही. मी वेगळं काहीतरी बोलत होतो. थांबा 1 मिनिट. सुरेश थांबा, महत्वाचं काम आहे. चला पापड मजा येणार. काय चाललंय? पप्पा ते आम्ही कसली खलबत चालली? आजोबा ते काय नाही. म्हणजे ते आता यश आणि नेहाचं लग्न झालं ना, तर मग आम्ही हसत होतो. हसण्यासारखं काय? नाही त्याच्यात हसण्यासारखं नाही आजोबा. पण तुम्ही नेहमी म्हणता ना की गोष्टी आठवून हसलं पाहिजे. हसल्याने आतड्यांना पीळ पडतो, पोट साफ राहतं, मन असं प्रफुल्लित राहतं, म्हणून आम्ही जरा हसत होतो. असं मी म्हणतो? नाही तुम्ही नाही म्हणत का? कोणीतरी म्हणतं, पण हसायला पाहिजे म्हणून आम्ही आपलं हसत होतो. कोणीतरी दुसरं म्हणत असेल तर हसा मग. हो पण हसत तरी हसू नका. नाही फसत नाही. भाजलेले पापड वापरा, तळलेले नको. अरे काका हे घ्या. हे काय तू कशासाठी करतेस? घरात एवढी माणसं आहेत कामाला, ते करतील ना सर. काका आजवर फक्त परीसाठी केलं. आता तुम्हा सगळ्यांसाठी करायला मिळतंय तर खूप बरं वाटतंय. तेही खरंच आहे म्हणा. छान, खूप छान. आणि काका स्वयंपाक फक्त आवड नाही माझी, व्यसन आहे. व्यसन? नाही चांगलं आहे ना. माणसाला कुठलं ना कुठलं तरी व्यसन हवंच. चांगलं असतं ते. हो काका, पण काही व्यसन असतात जे चांगले नसतात. म्हणजे ह्या व्यसनाने कसं कोणाला नुकसान होत नाही ना. म्हणजे तुम्हाला कळतंय ना मी कशाबद्दल बोलतेय ते? कळतंय मला तुला काय सांगायचं ते. पण खरंच सांगतो, सगळं बंद आहे, अगदी पूर्णपणे. ते कडू औषध सुद्धा परीने सांगितलं ना, तेव्हापासून पूर्णपणे बंद आहे. पण मग आज कशाला हवंय कडू औषध? आज काय आहे? नाही 1 मिनिट, कुणी सांगितलं तुला? नाईट वॉकला निघालेलो होतो मी. जाऊ दे, नाईट वॉक कॅन्सल. एवढी छान डिश करून आणलीस तर आज मनाला आणि पोटाला जरा समाधान. चला.
मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया, तेरा खत है जानिया। हा, मी काय म्हणतो, शेफाली आधी तुम्ही बोला. नाही नको सर, तुम्ही बोला. अहो नाही, बोला ना, तुम्ही बोलत होतात, बोला तुम्ही. नको सर, आधी तुम्ही बोला. अहो असं काय, तुम्ही आत्ता म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट बोलला होता, तुम्ही बोला ना शेफाली. सर लेडीज फर्स्ट, आधी तुम्ही बोला. लेडीज फर्स्ट म्हणूनच तुम्हाला म्हणतोय ना, आधी तुम्ही बोला. असं होतं. बोला बोला, तुम्ही बोला. नाही नको सर, तुम्ही काहीतरी म्हणत होता, आधी मी तुमचं ऐकणार. अहो तुम्ही काहीतरी म्हणत होतात, मग आधी तुम्ही बोला ना. सर प्लीज ना, तुम्ही बोला. बस बरं, आता बस. मी बॉस आहे की नाही तुमचा, मी आता बॉस म्हणून ऑर्डर देतोय, आधी तुम्ही बोला. सॉरी सर. बोला. सर मी हे म्हणत होते की गेले काही दिवस आपण सोबत आहोत. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आय एम सॉरी. मी कधीही काहीही बोलते, म्हणजे नेहमी नेहमी बोलत नाही हो सर. त्याचं काय आहे ना, तुम्ही समोर असला की मला काही सुचतच नाही, आणि सुचलं नाही ना की मी काहीही करते आणि मग चुका होऊन बसतात. पण मी बदले ना सर, म्हणजे प्रयत्न तरी करेन. मी कमी बोलेन आणि मितभाषी बनायचा प्रयत्न करेन. शेफाली, तुम्ही अजिबात बदलायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जशा आहात ना, तशा फार छान आहात. ते क्यूट आहात. खरंच खरंच. थँक्यू. अरे अरे अरे, तुम्ही मला झेपेल एवढंच भारावून जा प्लीज. सॉरी सर. शेफाली, तुम्ही सॉरी आणि थँक्यू म्हणणं बंद करा. ओके सर. चलायचं. चला. अहो हे सोडलं तर चालता येईल ना. सॉरी सर. चला. हो, मी 5 मिनिटात येते. हो हो काकू, निघूया, उशीर होतो मला. गॉड, नशीब मला आत्ताच आठवलं. अगं मला संध्याकाळी एका पार्टीला जायचंय, तर मला 2 नेकलेसेस हवेत माझे. मी काढून घेते आताच. हा, डायमंड घालू का पर्ल घालू? हे बघ, हा कसा दिसतो? काकू सगळेच छान दिसत आहेत. पण मी लास्ट पार्टीला काय घातलं होतं बरं? गॉड, मला काही आठवतच नाही. यशचा फोन येतो, ते वाट बघताय ना माझी. ओ, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. माझ्यामुळे उशीर होतोय ना तुम्हाला. ए चल चल, मी ना आय थिंक हाच घेते. ओके, आय टेक दिस. आणि बंद कर, मला हवं असलेलं घेतलंय मी. काकू मी निघू, उशीर होतोय. हो येस येस, प्लीज प्लीज. बाय. सावकाश जा, सांभाळून. एन्जॉय.
आता सॉन्ग सेट केलंय बरं का. या गाण्यावरती आम्ही तिकडे डान्स केला होता लग्नामध्ये. ओके चला 3, 2, 1 स्टार्ट. बुरुम बुरुम बुम 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 बुरुम बुरुम बुम 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 बुम. परफेक्ट. कमाल रील झालीये. वा काय चाललंय तुझं? का पिडती असताना अगं कुठे मी पिडते? अरे किती एन्जॉय करतोय तो. बुरुम बुरुम बुम 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 बुम. हा ग मम्मी तुझ्या समोर ना त्यांचा नाईलाज होतो. हो का रे? नाईलाज होतोय तुझा? नाही नाही असं काही नाहीये. मी हे सगळं मनापासून करतोय. तुमच्या आईच्या निमित्ताने मला सुद्धा रील्स करता येतात, त्या शिकता येतात. नाईलाज वगैरे काही नाही. नाही सर ते काय आहे ना, तुम्ही तिला तोंडावर नाही म्हणू शकत नाही ना, हे सांगत होते मी. अगं तुझ्या देखत आता विचारलं ना मी त्याला, मग तो हो म्हणाला. असं काय करतेस तू? बुरुम बुरुम बुम बुम झालंय की नाही मस्त बुरुम बुरुम बुम बुम. नको ऐकू सर माझा. शेफाली एक मिनिट तुम्ही इतक्या इरिटेट का होताय? ऐका ह्या मावशी आहेत की नाही माझ्या आता. बरं त्या आपल्यासोबत आल्या होत्या का तिकडे? नाही. लग्न त्यांनी एन्जॉय पण केलं नाही, ते आपणच केलं. मग तेव्हा त्यांना इथे बोर झाला असेल ना, म्हणून जरा त्यांना मी फोटोज दाखवले, जरा रील वगैरे केली. तर काय झालं? काय बिघडलं? लग्नात नको नको म्हणत होते समीर सर, पण आज आईसाठी किती मनापासून नाचत आहेत. सर तुम्ही खरंच खूप वेगळे आहात आणि खूप स्पेशल आहे. फार विचार करते तुमची मुलगी. चला आपण एकदा चेक करून नीट झालंय का? येस. बुरुम बुरुम. एक मिनिट थांबा मला फोन आला. यश. हा बोल रे यश. परीसाठी पर्सनल ड्रायव्हर ना? डोंट वरी, ते काम मी करून टाकेन. अरे बाबा तू निश्चिंत राहा. हो मी त्याचा पास्ट एक्सपिरियन्स सगळं चेक करेन, त्याची हिस्ट्री काढेन, सगळं बघेन. तू निश्चिंत राहा. मी योग्य तो माणूस निवडेन. ओके हा हो कळवतो तुला. बाय. चला माझा टाय. काय तू कधीपासून टाय वापरायला लागलास? आजपासून. आय जस्ट रिअलाइज की टाय बरा वाटेल. इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स यु नो. परी मी तुला आता टाय बांधायला शिकवलं ना, तू आता फ्रेंडला शिक बस. फ्रेंड तू काळजी करू नकोस, मी भांडेन नीट. आई मला येत नाहीये, मला नाही माहिती पुढचं काय. मी करते. हे बघ परी, दिलेला डब्बा वेळेवर संपवायचा हा, आणि मस्ती करायची नाही. आणि ड्रायव्हर अंकल आले ना की त्यांच्या बरोबर नीट घरी यायचं. डोंट वरी नेहा, जो नवीन अपॉइंट केलेला ड्रायव्हर तिच्या बरोबर तिथेच थांबणार आहे. शाळा सुटली की तिला घेऊन परत येईल. मी मोठ्या आईला आणि मोठ्या बाबांना माझं स्कूल डेज दाखवून. अरे पण पहिले मला माझ्या गुड लक किस तरी द्या. बाय. मी काय म्हणतो, आपण लग्नानंतर फिरायला कुठेच गेलो नाही. आता कसं जमणार? परीची शाळा सुरू आहे ना. एकदा शाळेला सुट्टी लागली ना की मग जाऊ. ओके. काय करते तू? मी टाय घालतो का कधी? चल मी येतो. अरे हो, आणि महत्वाचं म्हणजे गुड लक किस.